व्हेरी गुड मॉर्निंग. तर आपला चालू आहे क्लास 10 सायन्स 1चा चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन आणि आजचा आहे लेक्चर नंबर 3. याच्या आधीच्या पहिल्या आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती ग्रॅव्हिटेशन चॅप्टरची. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्या सर्व गोष्टी समजून घेण्यापासून, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण फोर्स आणि त्याच्याशी रिलेटेड मोशन याच्यात काय रिलेशन आहे हे काही गोष्टी बघितल्या होत्या, डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर आपण सर्क्युलर मोशन हा एक कन्सेप्ट शिकून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्याशी रिलेटेड सेंट्रिपिटल फोर्स हा कन्सेप्ट बघितला होता. आता आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे दोन कन्सेप्ट का शिकलो होतो हे आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या क्लिअर होऊन जाईल. हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आणि मग म्हटलं होतं की आपण केपलर्सचे 3 लॉ हे सेकंड लेक्चर म्हणजे याच्या आधीच्या लेक्चर 2 मध्ये बघू, बरोबर आहे. तर एक क्विक रिव्हिजन काय बघितलं होतं आपण. केपलरचा फर्स्ट लॉ काय होता की काय म्हटलं होतं त्याच्यात केपलरनी की फर्स्ट लॉमध्ये की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. ऑर्बिट कसं असतं प्लॅनेटचं, इलिप्टिकल असतं, इलिप्स असतं विथ द सन ॲट्स वन ऑफ द फोसाय. म्हणजे त्या दोन फोकसपैकी एका फोकसला त्याचा सन असतो. हा फर्स्ट लॉ एकदम इझी होता. सेकंड लॉ काय म्हटलं आहे, सेकंड लॉमध्ये म्हटलं आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. अशी लाईन जी प्लॅनेटला आणि सनला जॉईन करते आहे स्वीप्स म्हणजे पुढे जाते, सरकते इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. कालचं लेक्चर सांगितल्यानंतर जर तुम्ही ते 1-2 वेळा बघितलं असेल आणि त्यानंतर जर टेक्स्टबुकमधून पुन्हा वाचलं असेल तर मी गॅरंटी देतो तुम्हाला ते कळलं असेल. असे काही जण असतील की जे डायरेक्ट आजचं लेक्चर बघतायत पण याच्या आधीचे 2 नाही बघितले, तर तुम्हाला हे बिलकुल नाही कळणार आजचं लेक्चर, कारण की प्रत्येक लेक्चर आपलं लिंक होत आलेलं आहे. ठीक आहे. हा होता आपला केपलरचा सेकंड लॉ. थर्ड लॉ काय म्हणतो केपलरचा, द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे एक टाइम पिरियड अराउंड द सन याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे आर हे जर मीन डिस्टन्स असेल प्लॅनेटचं सनपासूनचं तर त्याचा क्यूब हे काय आहे तुमचा थर्ड लॉ आहे. ठीक आहे. तर हे तीनही लॉ एकदम सिंपल आणि आपण मागच्या लेक्चरला म्हटलं होतं की याच लॉचा फायदा केपलरला म्हणजे केपलरच्या या स्टडीचा आणि या पूर्ण लॉसचा फायदा न्यूटनला झाला होता, सर आयझॅक न्यूटनला. कशाकरिता, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रूव्ह करताना. मग डायरेक्ट मुद्द्यावर येऊ, इतर गोष्टी चर्चा न करता की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे काय, काय म्हटलंय त्यांनी. तर डायरेक्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या लॉबद्दलचं डिस्कशन करू. काय म्हटलंय बघा, तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की अकॉर्डिंग टू धिस थेरी काय म्हटलंय, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, युनिवर्समधलं प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाईट फोर्स. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट एका दुसऱ्या ऑब्जेक्टला एका डेफिनाईट फोर्स सोबत काय करते, अट्रॅक्ट करते. अँड धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. या सगळ्यांचं काय म्हणणं आहे आपण बघू आता. हा तर झाला लॉ जो जशाचा तसा तुम्हाला लिहावं लागेल मार्क भेटवायचे असेल तर. हा जर, कारण की हे लॉज आहे, लॉज नेहमी एक्झॅक्ट वर्डिंगमध्ये आलेले पाहिजे. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स याचा अर्थ की प्रत्येक ऑब्जेक्ट, युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकांवर एका डेफिनाईट फोर्सनी अट्रॅक्ट करत असतो. बघा पहिली लाईन तर तीच आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. म्हणजे प्रत्येक युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो काहीतरी डेफिनाईट फोर्स सोबत. मग काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते सगळे नंतरची गोष्ट आहे. पण पहिली लाईन काय आहे की कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आता सर्वात पहिलं एक्झाम्पल आठवते, न्यूटनच्या डोक्यावर ॲपल पडलं होतं. मग याच्यानुसार याचा तर असा अर्थ झाला की तो ॲपल अर्थकडे अट्रॅक्ट झालं होतं. म्हणजे ॲपलनी अर्थवर फोर्स लावला, त्याचवेळी अर्थनी ॲपलवर फोर्स लावला. फक्त अर्थनी लावलेला फोर्स जास्त होता म्हणून ॲपल अर्थकडे आलं. पण त्याच वेळी ॲपल सुद्धा अर्थला ओढत होता आपल्याकडे. ह्याचा अर्थ तर तोच झाला आहे ना, सरप्रायझिंग आहे, बरोबर आहे.
की प्रत्येक दोन ऑब्जेक्ट, म्हणजे हा जर पेन आहे एक, तर हा एक पेन हा एक ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट समजा मी आहे, तर हा पेन हा म्हणजे ह्या पेनला मी अट्रॅक्ट करतो आहे, पण त्याच वेळी समजा हा पेन सुद्धा मला अट्रॅक्ट करत आहे त्याच्याकडे. समजत आहे गोष्ट? समजून आले तुम्ही की हा पेन जर मी असा खाली सोडला तर हा खाली पडतो आहे, याचा अर्थ हा पेन अर्थकडे अट्रॅक्ट होत आहे, पण त्याच वेळी हा पेन सुद्धा अर्थला ओढतो आहे त्याच्याकडे. हेच तर आहे. वाचा बघा पुन्हा एकदा पहिलं लाईन काय होती आपली, की एव्हरी अकॉर्डिंग टू धिस थेरी काय म्हटलंय, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनाइट फोर्स. म्हणजे युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट एका दुसऱ्या ऑब्जेक्टला, दोघंही ऑब्जेक्ट एकमेकांना एका डेफिनाइट फोर्सनी अट्रॅक्ट करतात. मग आता याच्या मागचं लॉजिक आणि सायन्स आणि कंडिशन बघू की काय आहे हा प्रकार. तर सिंपल न्यूटननी काय केलं आहे की दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले होते. हा एक तुम्हाला दिसतोय हा M1 ऑब्जेक्ट आणि हा दिसतोय स्क्रीनवरचा तुमचा ब्ल्यू कलरचा M2 ऑब्जेक्ट. आता त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, ठीक आहे एक फोर्स लागतो, दोघे एकमेकांना अट्रॅक्ट होतात. आता आपण दोन युनिवर्समधले ऑब्जेक्ट कन्सिडर करू. हा एक M1 ऑब्जेक्ट आहे आणि हा एक M2 ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, हे दोन ऑब्जेक्ट आहे. पहिली लाईन काय म्हणते की दोनही ऑब्जेक्ट एकमेकांना एका डेफिनेट फोर्सने अट्रॅक्ट करतात. तर हा बघा, हा जो एरो दिसत आहे तुम्हाला, हा अट्रॅक्शनवाला एरो आहे की दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांच्या जवळ ओढतात आहे. बरोबर आहे, अट्रॅक्शनवाला एरो आहे. आणि दुसरी गोष्ट विथ डेफिनाइट फोर्स, म्हणजे हा काहीतरी एरो म्हणजे हा एक फोर्स आहे आणि हा एक दुसरा फोर्स आहे. हा फोर्स इकडे याला ओढतो आहे, हा फोर्स याला इकडे ओढतो आहे, दोघे एकमेकांना ओढतात आहे विथ अ डेफिनाइट फोर्स. मग आता हा फोर्स काय आहे, तर त्याच्यासाठी न्यूटननी त्याच्या खालच्या दोन ओळींमध्ये लिहिला आहे की हा जो फोर्स आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट कशाचा, मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. या पहिल्या ऑब्जेक्टचं मास जर M1 आहे, या दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास जर M2 आहे, तर हा याच्या M1 इंटू M2 याच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे हा फोर्स. अँड एवढंच नाही, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि त्याच प्रकारे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे काय आहे, डी म्हणजे काय आहे, या M1 आणि M2 या दोन मासमधलं डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कळला? न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो, सर्वात पहिली कंडिशन की कुठलेही दोन ऑब्जेक्ट, युनिव्हर्समधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्टिव्ह टाईप ऑफ फोर्स आहे, ते दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करतात एका डेफिनाइट फोर्सने. आणि जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्याच्या मासच्या प्रॉडक्टच्या आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. कळलेलं आहे? बघा, आपण याच स्टेटमेंटवरून हे इक्वेशन लिहू शकलो आहे. इथपर्यंत लक्षात आलं आहे की हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मासला. आणि आता तुम्हाला माहित आहे की प्रोपोर्शनॅलिटीचं जर साईन आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करू शकतो, सिंपल. प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं असेल तर आपण एक इक्वल टू लिहितो आणि एक कॉन्स्टंट लिहितो. या केसमध्ये कॉन्स्टंट जी आहे. काही पण घ्यायचं आहे ना, एक कॉन्स्टंट घेतला, त्या कॉन्स्टंटला प्रत्येक वेळी मागच्या वेळेस के म्हटलं होतं, यावेळेस आपण कॉन्स्टंटला जी म्हणतोय. कॉन्स्टंट आहे, त्याने काय फरक पडतो. आणि उरलेल्या गोष्टी म्हणजे हा प्रोपोर्शनॅलिटीच्या साईनच्या ऐवजी इक्वल टू आणि कॉन्स्टंट लिहिला आहे. आणि उरलेल्या गोष्टी जशाच्या तशा M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यामधल्या एक एक गोष्टी समजून घ्या. काय आहे की F म्हणजे हा फोर्स आहे जो हा M1 M2 वर लावतोय आणि M2 M1 वर लावतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा G म्हणजे कॉन्स्टंट आहे एक, तो प्रोपोर्शनॅलिटीचा साईन काढण्यासाठी लिहिलेला आहे. M1 M2 काय आहे तुमचा, मास आहे, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट आणि मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आणि डी काय आहे तुमचा, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आणि त्याचा स्क्वेअर. आता या जीलाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशन डिफाईन करताना, अट्रॅक्शन डिफाईन करताना आत्ता इथे उत्तर भेटत आहे ग्रॅव्हिटेशनचं. युनिव्हर्सल लॉ आहे हा की ते जे ॲपल डोक्यावर पडलं होतं ते का पडत आहे आणि
नुसतंच का पडत आहे नाही, तर ते कशा कशा फोर्सने पडत आहे, तो फोर्सची व्हॅल्यू किती आहे, तर ही आहे F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. हा आहे तुमचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कळत आहे तुम्हाला की काय प्रकार आहे हा? जर आता इथपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी जर कळलेल्या आहे, तर आता याच्या पुढच्या पार्टवर समजलं आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय होतं एक्झॅक्टली. जर आता हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुमच्या लक्षात आला आहे, तर याच्या पुढची गोष्ट काय बघितलं होतं बघा, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, किंवा एक पुस्तकामध्ये याला आर म्हटलं असेल तर आर स्क्वेअर. तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे, सिम्बॉलशी काहीच फरक नाही पडत. इथपर्यंत क्लिअर झाला एकदम. आता पुढे, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा शब्द आपण वापरतो, फोर्स लागतोय म्हणतोय ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण मी काय म्हणतोय, हा तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधी बनू शकतो? फॉर्म्युल्यात बघा, हा फोर्स आहे बरोबर, आणि मला F इज इक्वल टू जर जी दाखवलं मी, तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स होऊन जाईल ना. तो फोर्स तर ग्रॅव्हिटीमुळेच लागणार आहे ना बेसिकली. तर तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे F इज इक्वल टू जी मला दाखवता येईल कधी, जेव्हा उरलेल्या टर्म नसतील. इथे नसतील म्हणजे काय, एकदम घालवता थोडी येतात. मग काय करू, सगळ्यांची व्हॅल्यू 1 ठेवून देऊ. म्हणजे एमची जर व्हॅल्यू 1 आहे, m2ची जर व्हॅल्यू 1 आहे, डिस्टन्स जर 1 आहे, म्हणजे 1 इंटू 1 डिवाइड बाय 1, तर याचा अर्थ F इज इक्वल टू जी इंटू 1, म्हणजे F इज इक्वल टू जी होईल. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स होईल. कधी? जेव्हा तुम्ही युनिट मास म्हणजे एक युनिट, त्याचं 1 असलेल्या व्हॅल्यूजचे 2 मास घ्याल आणि ते एका युनिट डिस्टन्सवर ठेवाल. म्हणजे एक किलो, 1 न्यूटन, काही पण मास असू शकतं त्याचं, 1 असलेले एका 1 डिस्टन्सवर ठेवाल, त्यावेळी तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हाच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होऊन जातो, किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून ॲक्ट करतो. हे तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 4वर सर्वात खाली दिलेलं आहे. आणि तुम्हाला हे आजचा पार्ट, तुमचं हे लेक्चर संपल्यानंतर टेक्स्टबुकमधून पेज नंबर 4 आणि 5 पक्क्यात वाचायचं आहे. ते जर तुम्ही वाचलं नाही तर तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित एकदम क्लिअर होणार नाही. इथपर्यंत तर सगळं क्लिअर आहे की केपलरने बेसिकली त्यांचे लॉज दिले, त्याच्यावरून न्यूटनने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा प्रपोज केला. अजूनपर्यंत केपलरच्या आणि लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण रिलेट नाही केला आहे, त्याला करू आपण. पण इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर आहे का, सर्वात पहिले सांगा मला. कळलेलं आहे? हे सगळं कळलं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल, पहिले तर आपण बघितलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, तो पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतला. त्याच्यानंतर आपण प्रोपोर्शनॅलिटी बघितलं. मग प्रोपोर्शनॅलिटी काढल्यानंतर आपण प्रोपोर्शनॅलिटी काढले तर मग ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे जी हाच कॉन्स्टंट आहे हे बघितलं. नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होतो ते पाहिलं. आता हा जर कॉन्स्टंट आहे तर त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल, तर जीची व्हॅल्यू काय असते, तर 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. युनिट इथे लिहितो वाटल्यास, इथे लिहायच्या ऐवजी याचं युनिट लिहितो मी न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. आता हे याचं kg स्क्वेअर, आता हे याचं युनिट कसं आलं आहे, कुठून आलं आहे, तर बघा काहीच कठीण नाही आहे, सिम्पल. फॉर्म्युला काय आहे आपला, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. युनिट कशाचं काढायचं आहे, जीचं युनिट काढायचं. मग जीच्या फॉर्ममध्ये लिहा, F इंटू आर स्क्वेअर, हा इथे घेऊन गेलो ना, अपॉन m1 इंटू m2. मग काय होईल, Fचं युनिट न्यूटन, आर स्क्वेअरचं युनिट मीटर स्क्वेअर, अपॉन m1 m2 kg इंटू kg असेल तर kg स्क्वेअर. मग हेच झालं तुमच्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट. इथपर्यंत कळलेलं आहे. तर हे झालं आपला फर्स्ट पार्ट आजच्या लेक्चरचा, की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंटचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे, स्टेटमेंटवरून फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो, त्याच्यावरून ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय होतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते, हा एक कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट काय असते, आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होऊ शकतो, हे इथपर्यंत आपण सगळं बघितलं आहे. हे जर तुम्हाला एक्झॅक्टली एकदम चांगल्या पद्धतीने इथपर्यंत कळलं असेल तर आपण आपल्या आजच्या सेकंड पार्टवर शिफ्ट होऊ.
तो सेकंड पार्ट आहे तुमचा बेसिकली हा की हाऊ केप्लर्स हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर ऑफ द ग्रॅव्हिटी. आत्ताच आपण काय म्हटलं, आत्ताच आपण म्हटलं की आपल्याजवळ फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मग याचा अर्थ काय आहे, एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना. एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. आणि इथे क्वेश्चन काय आहे हा पहा की हाऊ केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन. मी म्हणत आहे ना पहिल्यापासून की केप्लर्सच्याच मदतीने न्यूटननी लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रूव्ह करू शकले, त्याचा एक पार्ट प्रूव्ह करू शकले. तर कशा प्रकारे हेल्प केली ते आपण बघतोय. आणि हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. हे जे काही आपण आता पुढचे 5 मिनिटं डिस्कस करणार आहे ते तुम्हाला विचारू पण शकतात तुमच्या एक्झाममध्ये थेरॉटिकलसाठी. तर हाऊ केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. इनवर्स स्क्वेअर म्हणजे हा पहा, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून इनवर्स, आणि स्क्वेअर आहे आर स्क्वेअर म्हणून स्क्वेअर. तर हा सगळा प्रकार कसा काय न्यूटनला मदत झाली केप्लरच्या लॉजवरून ते आपण करणार आहे. तर आता या सर्वांसाठी बघा आपले 2 कन्सेप्ट आपण याच्यासाठी सुरुवातीलाच बघितले होते, ते म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. आता आपल्याला माहिती आहे की सर्व प्लॅनेट हे सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. पण सध्यापुरतं आपण हे अज्युम करतो आहे, अज्युमिंग दॅट काय अज्युम करतोय की सर्क्युलर मोशन ऑफ द प्लॅनेट, सर्क्युलर मोशन ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेट हे सर्क्युलर इलिप्टिकलच्या ऐवजी सर्क्युलर फिरतात आहे एवढं अज्युम करतोय, जेणेकरून आपले मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इझी होऊन जातील. इझी म्हणजे हे सगळं माझं म्हणणं नाही, हे न्यूटनने केलं होतं, मी फक्त तुम्हाला सांगतोय. ते याच्यात माझा काहीच हात नाही आहे, ठीक आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात आहे इलिप्टिकलच्या ऐवजी, हे आपण सर्वात पहिल्यांदा अज्युम केलं, पहिला पार्ट. आता सर्वात पहिले तुमच्या डोक्यात हे घालून घ्या की आपण प्लॅनेट्स हे स्टारच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात आहे, एवढ्या अजम्पशन तुमच्या डोक्यात घेऊन घ्या फक्त एवढ्या कॅल्क्युलेशनसाठी. आता सर्वात पहिले की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल तर तुम्हाला माहीत आहे की सेंटरकडे लागणारा एक फोर्स ॲक्ट होतो, त्याच्यामुळे तो फिरत असतो. मी एक्झाम्पल दिलं होतं की एक स्टोन घेतला तुम्ही, एका स्ट्रिंगला बांधला आणि फिरवला, तर तो फोर्स टुवर्ड्स द सेंटर लागत असतो. त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, सेंटर सिकिंग फोर्स म्हणतो, बरोबर आहे, आठवलं. तर तो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे त्याची तो फोर्सची व्हॅल्यू काय आहे तुमची mv²/r. हा आहे तो सेंट्रिपिटल फोर्स. आता काय अजून केला आहे की हा आहे समजा तुमचा सन आणि त्याच्या भोवती हे प्लॅनेट तुमचं सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. तर त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असल्यामुळे त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स लावत आहे आणि त्या फोर्सची व्हॅल्यू आहे F = mv²/r. इथपर्यंत क्लिअर आहे. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे तुमचा की तुम्हाला एक जनरलाइज इक्वेशन माहिती आहे की स्पीड इज इक्वल टू बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. आता स्पीडला मी समजा v नी डिनोट करतो. आता मला सांगा हा मोशनमध्ये कोण आहे, हा प्लॅनेट आहे. या प्लॅनेटची जर स्पीड काढायची आहे मला, तर त्याने तो किती डिस्टन्स कव्हर करतो किती टाइममध्ये हेच कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर. तर हा एकदा इथून फिरून एक राऊंड कंप्लीट करून पुन्हा इथे आला, सर्क्युलर मोशनमध्ये आहे, म्हणजे त्याने सर्क्युलर पाथ कव्हर केला, म्हणजे त्यांनी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल जेवढा असतो तेवढा कव्हर केला. म्हणून डिस्टन्स किती कव्हर केलं, डिस्टन्स अपॉन टाइम. याच प्लॅनेटची स्पीड काढायची आहे ना, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती कव्हर करतोय तो, एका सर्कम्फरन्स ऑफ सर्कल एवढं. मग त्याचं डिस्टन्स किती येईल 2πr. आणि टाइम म्हणजे एकाच जागेवरून निघून पुन्हा त्याच टाइमवर येतो, म्हणजे त्याला टाइम पिरियड म्हणतात. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं, बरोबर. तर टाइम पिरियड आहे त्याचा टी. म्हणजे आता माझ्याकडे 2 गोष्टी झाल्या. एक गोष्ट आहे माझ्याकडे सेंट्रिपिटल फोर्स F = mv²/r आणि दुसरी फोर्स आहे आपला हा स्पीडच्या फॉर्म्युल्यावरून आलेला हा. आता मी काय करेल की हा v या इथे पुट करू शकतो ना, म्हणजे माझ्याकडे F = mv²/r हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता मी याच्यात काय टाकू शकतो, m × v च्या ऐवजी 2πr/t होल स्क्वेअर अपॉन r.
हा प्रकार करू शकतो मी. इथपर्यंत लक्षात आलेला आहे. आता याच्या पुढे मला सांगा मी काय लिहू शकतो. मी चला नेक्स्ट स्लाइडवर लिहितो. काय आहे बघा, कुठपर्यंत आलो होतो आपण की आपल्याकडे एक बेसिक पहिलं इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू mv² बाय आर. हे होतं आपलं सेंट्रिपिटल फोर्समुळे. दुसरं आहे आपल्याजवळ व्ही इज इक्वल टू 2πr बाय टी. मग आता व्ही आपण हा इथे पुट करणार होतो. त्याच्यावरून काय लिहितो आहे आपण की एफ इज इक्वल टू काईल एम इंटू 2πr अपॉन टीचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय काईल आर. mv² बाय आर मध्ये फक्त व्हीच्या ऐवजी 2πr बाय टी टाकली, ती व्हॅल्यू इथून आली. आता पुढे काय करता येईल, एम इंटू याचा स्क्वेअर काईल 4π² r² अपॉन टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर हा आर आणि हा एक r² आर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे एफ इज इक्वल टू तुमचं होऊन जाईल एम इंटू 4π² इंटू आर अपॉन टी स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे एकदम. आता मी जर समजा याला r² बाय r²नी मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, बिलकुल करू शकतो कारण की हे दोन्ही कॅन्सल होतात. तर हे इक्वेशन काय कन्वर्ट होऊन जाते माझं m इंटू 4π² r³ अपॉन r² इंटू टी स्क्वेअर. आता बघा काय गोष्ट होते आहे. काय होत आहे की तुम्हाला आता एक कळत असेल की तुम्हाला एक माहीत होतं की केप्लरचा थर्ड लॉ काय सांगत होता आपल्याला. बघा आता आपला कन्सेप्ट काय होता की हाऊ केप्लर्स लॉ हेल्प न्यूटन फॉर द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आपण वापरणार आहे केप्लरचा थर्ड लॉ. काय म्हणत होता की स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड आणि आरचा क्यूब हा काय असतो तुमचा कॉन्स्टंट असतो. याला जर मी इन्व्हर्स केलं म्हणजे r³ अपॉन टी स्क्वेअर केलं, याला अल्टिपल्टी केलं, तर याला पण काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे म्हणजे हा 1 अपॉन k होऊन जाईल. बरोबर. आता बघा इथे तुमचा r³ अपॉन टी स्क्वेअर बरोबर आहे, म्हणजे काय पुट करू शकतो आपण 1 अपॉन k. म्हणजे हे काय होऊन जाईल एफ इज इक्वल टू m इंटू 4π² अपॉन r² इंटू k. बरोबर आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट आहे की इथे लिहितो आहे मी बघा काय एफ इज इक्वल टू आलेलं काय आहे m इंटू 4π² अपॉन r² इंटू k. आता इथे हा k तर कॉन्स्टंटच आहे, 4 कॉन्स्टंट आहे, π² कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे ना, मास थोडी चेंज होत आहे आपलं. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहे. तर इज इक्वल टू या सगळ्याला जर मी कॉन्स्टंट लिहिलं तर कॉन्स्टंट अपॉन r² मी लिहू शकतो आणि कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू द साईन काढलं तर एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². हेच अल्टिमेटली इन्व्हर्स स्क्वेअर ऑफ ग्रॅव्हिटी हे जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलं. हे कशावरून प्रूव्ह करू शकलो, केप्लर्सचा थर्ड लॉ वापरला म्हणून प्रूव्ह करू शकलो. म्हणजे इनडायरेक्टली आपण नाही केलं, हे आपण फक्त स्टडी करतोय. न्यूटन सरांना हा जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r², तो r² जो होता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हा प्रूव्ह करायला जो तुमच्या स्क्रीनवर दिसतोय त्यासाठी केप्लरच्या थर्ड लॉची मदत झाली. जर केप्लरचा थर्ड लॉ नसता तर ते डिवाइड बाय r² हे सांगूच शकले नसते. तर अशा प्रकारे केप्लरच्या लॉची हेल्प झाली न्यूटन सरांना इन्व्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी प्रूव्ह करायला. इझी आहे एकदम. तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. काय करायचं आहे की आज हे लेक्चर ऐकलं, थोडंसंही कन्फ्युजन असेल तर पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि हे ऐकल्यानंतर सिंपल तुमच्या टेक्स्टबुकमधून पेज नंबर 4 आणि पेज नंबर 5 लगेच वाचून काढा की हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे एकदम क्लिअर होऊन जाईल, क्लिअर समजून जाईल. तर आज आपण इथेच थांबणार आहे. फक्त एक क्विक रिकॅप घेऊन घेऊ की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलेलो आहे. बघा आजच्या लेक्चरची सुरुवात आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनपासून केली. मग त्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा स्टेटमेंट शिकून घेतलं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट ईच अदर विथ द डेफिनाइट फोर्स. युनिव्हर्सचे प्रत्येक ऑब्जेक्ट हा एकमेकांना एका डेफिनाइट फोर्सनी अट्रॅक्ट करतो. ते कुठलेही दोन ऑब्जेक्ट असू शकतात. आणि मग त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे की दिस फोर्स इज, ज्या फोर्सने एकमेकांना अट्रॅक्ट करतात तो फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मासच्या प्रॉडक्टच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्या दोन्ही मासमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या. त्याच्यावरून मग एफ इज इक्वल टू
जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. तर जी हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी होता आपला आणि त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. त्याची एक व्हॅल्यू आहे, त्याचं एक युनिट बघितलं. त्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधी होऊ शकतो ते बघितलं होतं, बरोबर, की m1 m2 आणि r हे युनिटी टाकल्यानंतर आपल्याला ते भेटू शकते. मग आपण सेकंड पार्टवर आलो आपल्या लेक्चरच्या, की हाऊ केपलर्स लॉ हेल्प्स द न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. मग त्याच्यामध्ये आपण म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपण हे अज्युम केलं याच्यामध्ये की प्लॅनेट हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात आहे. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स लागतो आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की F इज इक्वल टू mv²/r. मग दुसरं कंडिशन v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, मग 2πr/t, कारण की तो सर्क्युलर आहे तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग त्या दोघांना यूज केलं, केपलरचा थर्ड लॉ वापरला, ते मिळून आपण अल्टिमेटली प्रूव्ह केलं होतं की F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². मजा आली आहे? तर होपफुली आजचं लेक्चरमध्ये थोडं मॅथमॅटिकल होतं पण खूप इंटरेस्टिंग होतं आणि सगळं इझी आहे. कठीण असं काहीच नव्हतं. हे आणखीन इझी होईल. थोडंसं जरी कठीण वाटलं असेल ना तर एक काम करायचं आहे की हा लेक्चर पुन्हा एकदा बघायचा आहे आणि कठीण वाटलं असो अथवा नसो, तुम्हाला हा लेक्चर बघितल्यानंतर टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 1, 2, 3 वाचले नसेल तर ते वाचायचे आहे आणि आजच्या लेक्चरनंतर कंपल्सरी पेज नंबर 4 आणि 5 वाचायचे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम बढिया आणि क्लिअर होऊन जाईल. तरीसुद्धा काही अडलं असेल, नसेल समजलं तर बिंदास मला व्हॉट्सअप करा, व्हिडिओ कॉल करा, व्हॉट्सअप कॉल करा, साधा कॉल करा, क्लासमध्ये भेटायला या, फोन करा, आपण सगळे डाऊट तुमचे क्लिअर करू. ठीक आहे? तर आज आपण इथेच थांबू. पुढच्या इंटरेस्टिंग आणखीन याच्या नंतरच्या पार्टसोबत आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.